मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन, शेकडो समर्थकांसह शिवसेना उभाटात केला प्रवेश। अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केलाय। रविवारी दुपारी मातोश्री येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की किरण काळेसारखे लढवय्ये नेतृत्व आता शिवसेनेमध्ये आले। त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे, तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचं काम ते करत आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी काळे यांचं स्वागत शिवसेनेत केलं। माझ्याकडे जबाबदार आहेत पहिल्यापासून। आता सगळे हात वापरत होतात तो स्वागत आहे। नाही वापरू बसा। बाकीच्या ना तुम्ही सगळ्यांना ठीक आहे झालं ना आता जे प्रेस तुमच्या मनात काय प्रश्न नाही तर त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं। तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे, तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत। त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत। जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही एक अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा, आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाऱ्हाणी आहेत, व्यथा आहे, त्यांना फसवलं गेले। निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं। आता त्या रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्यात। तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे। आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आलेत। एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याने मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत। त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काळे समर्थकांनी मातोश्री परिसर दणाणून सोडला। काही दिवसांपूर्वी काळे यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते शिवसेना उभाटात प्रवेश करतील अशी चर्चा होती। अखेर त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, अहिल्यानगर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, दिलदार सिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदेसर, सुरेश ठोकळ, मनीष गोगळे, ऋतुराज आमले, जेम्स आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ, दत्तात्रय गोस्के, मुन्ना भिंगारदिवे, अमित लड्ढा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। हा शिवबंधन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत, रावसाहेब खेवरे आहेत, विक्रम राठोड आहेत, साजन पाचपुते आहेत, दळवी आहेत, संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी, सगळे जुने नवे शिवसैनिक, असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो। निवडणुका आता कोणत्याही नाही आहेत आणि शिवसेना ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे। त्या काळामध्ये उद्धव साहेब लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता। सगळ्यात मोठी सभा
त्या निर्भय वनो सोहळ्या कार्यक्रमाची नगरला किरण काळेने केली तेव्हा माझे त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी. आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी, सगळे त्यात एकत्र होते. आज त्यांचा आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे. मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा. प्रवेशानंतर बोलताना किरण काळे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारांना अभिप्रेत असणाऱ्या तसेच शहरातील गोरगरीब व्यापारी, उद्योजक, नोकरदार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक यांसह सर्व घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे. शहरात शिवसेनेची भक्कम संघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांधणार आहे. शहराचा विकास हा माझ्या कामाच्या केंद्रस्थानी असेल. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून सध्या शहरामध्ये वावरत आहेत. त्यांचा बुरखा शिवसैनिक फाडतील. ओरिजिनल हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. जुन्या नव्या शिवसैनिकांचा मेळ घालून आगामी काळात शहरामध्ये आम्ही निश्चित भगवा फडकवू असा ठाम विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला. आम्ही अहिल्यानगरवरून आलेले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत, आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा, आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कोणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अनेक लोक ही त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारतायत, बाहेर पडतायत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत. परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये, पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहणार आहे का? आणि बरेचसे काँग्रेसी शिवसेनेमध्ये येण्याची देखील तयारी. अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. हा प्रवेश करण्यामागे काही कारणं निश्चितपणानं आहेत. स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्त्वाची आहे. आणि हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला. कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी. अरे हे म्हणजे काय हिंदुत्व होऊ शकत नाही, हा विचार होऊ शकत नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापिही सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे, मशाल आहे, ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे, जे 25 वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. नाराज कुणावरतीही नाही, नाराजीतून हा प्रवेश निश्चितपणानं केलेला नाही. तर एक आव्हान स्वीकारण्याची आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेतनं आम्ही शिवसेना बळकट करण्याचा विडा जो आहे तो पडत्या काळामध्ये उचललेला आहे. अजिबात तसली कुठलीही परिस्थिती नाही. आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना जी आहे ती अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी आम्ही हा संघर्षाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे. संबंध महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला माहिती आहे की खरं हिंदुत्व जे आहे ते मातोश्रीकडे आहे. त्यामुळे काही लोक आता केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून त्या ठिकाणी वावरत आहेत. पण त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आमचे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी करतील. आणि लोकांना सगळ्यांना सामावून घेणारं, विकासाच्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाणारं हिंदुत्व जे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ. यावेळी विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, दत्ता गायकवाड, किशोर कोतकर, विनोद तिवटे, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाणे, राकेश बोरुडे, गणेश भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, अक्षय साळवे, कुणाल कुजागरे,
वैभव दिवटे, लकी काळे, सुदर्शन पवार, दर्शन आल्हाट, अनिकेत गायकवाड, सूरज बोर्डे, आदित्य साळवे, ओंकार काळे, रोहित वाघमारे, श्रीकांत फुलारी, सनी चव्हाण, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे, देवराम शिंदे, राजेंद्र तरटे, भगवान शेंडे, विठ्ठल अनारसे, बबन ससाणे, संतोष वाघमारे, गणपत वाघमारे, अनिल कारले, गोरख कारले, रोहिदास भालेराव, बाळासाहेब अनारसे, गौतम शेंगदाणे, पंडित झेंडे, गोरख माने, विनोद शिरसाट, लखन कापुरे, ईश्वर पवार, अर्जुन जाधव, राहुल साळवे, मच्छिंद्र पांढरे, सचिन लोंढे, सुरेश विधाते, वैभव खरात, कुणाल भालेराव, प्रशांत कदम, संदेश काळे, अमोल माळी, अंकुश गवळी, अक्षय शिरसाट, मनोज उबाळे, पांडुरंग हजारे, दत्तात्रय कळमकर, सचिन वाघमारे, अमर डाके, संतोष गारुडकर, गणेश गवळी आदींसह शहर काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्यकारिणी, विविध फ्रंटल आघाड्या, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांनी मोठ्या संख्येनं काळे यांच्यासह शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.